नमस्कार. मी मुग्धा. सकाळी 9च्या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला पाहूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पाहूया सविस्तर वृत्त. आजची सर्वात मोठी बातमी आहे अर्थात मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांची. काल रात्री 10च्या सुमारास हा हल्ला झाल्यानंतर पोलीस आणि लष्करानं सुरू केलेली कारवाई अजूनही सुरू आहे. या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत या दहशतवादी हल्ल्याच्या काही बातम्या. टार्गेट मुंबई. मुंबईत हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये दडलेल्या अतिरेक्यांशी पोलीस आणि लष्कराचा लढा अद्याप सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक अर्थात एनएसजीचे 200 कमांडो मुंबईत दाखल झालेत. त्यांनी पोलिसांच्या मदतीनं हॉटेल ताज आणि ओबेरॉय परिसरात ऑपरेशन सुरू केलंय. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती आहे. रात्री 10च्या सुमारास या ठिकाणांबरोबरच सीएसटी, विलेपार्ले, माझगाव इथे अतिरेक्यांनी स्फोट आणि अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात किमान 80 जण ठार तर 250हून अधिक लोक जखमी झालेत. बळी गेलेल्यांमध्ये 9 विदेशी नागरिक आहेत. दहशतवाद प्रतिबंधक पथक अर्थात एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी विजय साळसकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे या हल्ल्यामध्ये शहीद झाले. 10 तास उलटून अतिरेकी विरोधातली ही कारवाई अजूनही सुरू आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातली शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. डेक्कन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं वृत्त आहे, पण याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ताज हॉटेलमध्ये दडलेल्या अतिरेक्यांनी हॉटेलच्या काही भागाला आग लावली आहे. हॉटेलच्या जुन्या इमारतीच्या घुमटातून धुराचे लोट दिसतायत. ही इमारत 105 वर्ष जुनी आहे. हेरिटेज दर्जा असलेल्या या इमारतीचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय. हॉटेलात दडलेल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलंय. मात्र अद्याप आणखीन किमान 2 अतिरेकी आतच आहेत. त्यांनी काही पर्यटकांना ओलीस धरलंय. या संदर्भातल्या आणखीन बातम्या आम्ही तुम्हाला 11च्या बातमीपत्रात देणारच आहोत. नमस्कार.